दिवाळी म्हटलं की भरपूर तळणीचे घरामध्ये पदार्थ केले जातात. पण आपल्यामध्ये एखादा तरी असा असतोच की अजिबात तळणीचे पदार्थ याला चालत नाहीत. किंबहुना आजकाल बरेच जण ना हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत. यामुळेच आपण कुठेतरी तेलाचं प्रमाण कमी केलेलं आहे किंवा तळणीचे पदार्थ खाणं टाळतोच. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी मस्त खमंग खुसखुशीत बिना तळणीची शंकरपाळी कशी बनवायची हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही शंकरपाळी बनवायला अतिशय सोपी आहे, अगदी झटपट तयार होते. कुठेही पाक तयार करत बसावं लागत नाही किंवा कढईभर तेलामध्ये अजिबात ही तळावी लागत नाही. तर आज मी तुमच्यासोबत मस्त अशी बिना तळणीची शंकरपाळी कशी बनवायची हे तर शेअर करतेच आहे. पण त्याआधी जर व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. सुरुवात करूयात. नेहमीच्या शंकरपाळीसाठी जे साहित्य लागतं तेच साहित्य आज आपण वापरून बिना तळणीची शंकरपाळी पाहतोय. सगळ्यात आधी मी इथं घेतलेलं आहे मोठं मिक्सिंग बाऊल आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे मस्त रवाळ पाऊण वाटी भरून तूप. तर तूप घेत असताना हे थोडंसं रवाळच असायला हवं. तुम्हाला इथे तूप नसेल वापरायचं, इथे डालडा तुम्ही वापरला तरीसुद्धा चालू शकतं. आता इथे पाऊण वाटी तूप हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. जर तुमचं तूप रवाळ नसेल किंवा असं थोडंसं घट्ट नसेल तर एक 5 ते 10 मिनिटांसाठी तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवा आणि मग तुम्ही हे वापरायला घ्यायचं आहे. आता हे 4 ते 5 मिनिटांसाठी चांगलं आपण फेटून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता एक 4 ते 5 मिनिट फेटल्यानंतर याचा रंग थोडासा हलका झालेला आहे. शंकरपाळी बनवण्याची पहिली स्टेप झाली, तूप फेटून झालं. आता यामध्ये आपल्याला 2 वाटी भरून पिठी साखर घालायची आहे. तर ही जी पिठी साखर आहे ती मी घरीच तयार केलेली आहे. पिठी साखर या तुपामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. जेव्हा आपण पिठी साखर या तुपामध्ये मिक्स करून घेतो त्यावेळेस हे मिश्रण थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात होते. पण जरी हे सुरुवातीला तुम्हाला घट्टसर दाटसर वाटलं तरी जसं जसं तुम्ही फेटत जाल ना तसं तसं हे मिश्रण आणखीन जास्त क्रीमी किंवा पातळ व्हायला सुरुवात होते. तर या बिना तळणीच्या शंकरपाळ्या तयार करण्यासाठी आपल्याला आधी तूप साखरेची एक क्रीम तयार करून घ्यायची. आत्ता जर तुम्ही हे मिश्रण बघितलं तर व्यवस्थित मिक्स झालं आहे, पण हे मिश्रण खूप दाटसर वाटतं आहे. पण सतत तुम्ही जर हलवत राहिला तर एक 3 ते 4 मिनिटांनंतर मस्त क्रीमी टेक्स्चर याला येते. तर हे बघा एक सलग 3 ते 4 मिनिटांसाठी हे मिश्रण मी चांगलं फेटून घेतलेलं आहे. विस्कर नसेल साध्या चमच्याने जरी तुम्ही हे फेटून घेतलंत ना तरीसुद्धा चालू शकतं. आता हे मिश्रण झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर या मिश्रणाला असं एक पीक येतं किंवा टोक येतं. हे जर असं टोक आलं तर समजून घ्यायचं की क्रीम आपली व्यवस्थित तयार झालेली आहे. तर आता इथे तूप साखरेची क्रीम तयारी झाली. आता यानंतर आपल्याला इतर पिठं या क्रीममध्येच घालायची आहेत. पण ही सगळी पिठं चाळून घालायची आहेत. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सोबतच इथे मी 1 वाटी भरून मैदासुद्धा घेतला आहे. पण जर तुम्हाला संपूर्णपणे हे मैद्यामध्ये करून घ्यायचं असेल तर 2 वाटी इथे मैदा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा संपूर्णपणे या शंकरपाळ्या तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा अगदी सुरेख बनवू शकता. पण पिठं इथं चाळूनच घ्यायची आहेत. तर इथे गव्हाचं पीठ चाळून झालं आहे. हे बघा भरपूर यामधून चाळ निघालेला आहे. आता आपण मैदासुद्धा चाळून घेऊ. मैदा इथे चाळून झाला. आता यानंतर यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. तर इथे अर्धी वाटी भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठासोबतच इथे 2 मोठे चमचे बारीक रवा घालायचा आहे. म्हणजे या शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत तयार होतात. आता हे दोनही साहित्य चांगले चाळून झाले की यानंतर आपल्याला अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं की याचा स्वाद आणखीन जास्त खुलून येतो. सुरुवातीला हे मिश्रण अशा स्पॅच्युलाने किंवा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालं की यानंतर मात्र हाताने हे चांगलं बाइंड करत राहायचं आहे. एक लक्षात घ्या, कुठेही आपल्याला जसं आपण कणिक मळून घेतो तसं मळून न घेता हाताने हे फक्त मिश्रण एकजीव किंवा मिक्स करत राहायचं आहे. अजिबात याला जोर देऊन मळायचं नाही. तर इथे जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते फक्त हे मिश्रण मी मिक्स करत राहते. या पद्धतीनेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं तुम्ही हे मिश्रण मिक्स करत जाल तसं तसं हे मिश्रण दाटसर किंवा एक गोळा तयार व्हायला सुरुवात होते. जर तुमचं मिश्रण इथे असंच भुरभुरीत राहिलं, अजिबात बाइंड होत नसेल तर अशा वेळेस 1 ते 2 चमचे तुम्ही यामध्ये तूप घालायचं आहे. पण इथे दुधाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. 2 कप पिठासाठी पाऊण वाटी भरून तूप अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पण हे तुमच्या गव्हाच्या पिठावरती किंवा मैद्याच्या क्वालिटीवरती सुद्धा डिपेंड आहे. एखादा दुसरा चमचा तूप तुम्हाला एक्स्ट्रासुद्धा लागू शकतं. तर हे बघा या मिश्रणाचा सहज असा मुटका तयार होतो आहे किंवा अगदी सहज याचा लाडूसुद्धा वळला जाईल.
पण जसं शंकरपाळीसाठी जेव्हा आपण तळणीची शंकरपाळी तयार करतो, यावेळेस जसं कणकेसारखं पीठ मळून घेतो किंवा पाण्याचा, दुधाचा इथे वापर करतो, तर असं इथे अजिबातच करायचं नाही आहे. आपण तळणीचे इथे शंकरपाळ्या नाही करत आहोत, तर इथे आपण बेक करून शंकरपाळ्या बनवणार आहोत. यासाठीच या मिश्रणामध्ये अजिबात दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाही. आता इथे पोळपाट लाटणं मी घेतलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पण हे आधी हाताने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि यानंतरच हे लाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जवळ आसपास एक वाटीभर मी हे मिश्रण घेतलेलं आहे. हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, हलकंसं दाबून घ्यायचं आहे आणि यानंतर हे लाटायला सुरुवात करायची आहे. लाटत असताना सुरुवातीला तुम्हाला असं वाटू शकतं की हे मिश्रण थोडंसं पसरलं जात आहे. पण जसं हलकासं तुम्ही या मिश्रणावरती दाब द्याल तसं एक घट्टसर असं हे मिश्रण होतं आणि यानंतर मात्र शंकरपाळ्या कट करायला अगदी सोपं होतं. तर हे बघा, जेवढी जाड शंकरपाळी असते तेवढंच जाड हे मिश्रण मी लाटून घेतलं. आता यानंतर याच्या शंकरपाळ्या आपण कट करून घेऊयात. तर सुरुवातीला याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्यात. तर 4ही कडा इथे मी कट करून घेतल्या. आता जेवढ्या लहान मोठ्या शंकरपाळ्या तुम्हाला हव्या आहेत त्यानुसार तुम्ही इथे या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्यात. तर हे बघा, अगदी सहज अशा या शंकरपाळ्या कट होत आहेत. तर हे बघा, इथे सगळ्या शंकरपाळ्या मी कट करून घेतल्या. तुम्हाला एक शंकरपाळी मी जवळूनसुद्धा दाखवते. जशी आपली रेग्युलर शंकरपाळी असते तशीच ही जाड ठेवायची आहे. या शंकरपाळ्या खूप जास्त फुगत नाही किंवा साईजला दुप्पट, तिप्पट, चौपट अशा होत नाहीत. जेवढी याची साईज आहे त्यापेक्षा थोड्याशा फुलल्या जातात. यामुळे आधीच या थोड्याशा जाड ठेवायच्या. आता एका प्लेटला मी इथं तूप लावून घेतलेलं आहे. यावरती सगळ्या कट करून ठेवलेल्या शंकरपाळ्या ठेवूयात. शंकरपाळी ठेवत असताना थोडासा शंकरपाळीमध्ये गॅप ठेवायचा की जेणेकरून शंकरपाळ्या सगळ्या व्यवस्थित बेकसुद्धा होतील आणि याचबरोबर जरी फुलल्या तरी त्यांना व्यवस्थित अशी जागा भेटेल. तर हे बघा, सगळ्या प्लेटवरती मी शंकरपाळ्या ठेवलेल्या आहेत. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे. तर थोडीशी जाड असणारी कढई घ्यायची आणि यामध्ये ही प्लेट आपल्याला ठेवायची. ही प्लेट पूर्णपणे या कढईला खाली चिकटेल अशी कढई अजिबात घ्यायची नाही. थोडीशी खालून गोल असेल अशीच कढई इथे वापरायची आहे. आता गॅस चालू केलेला आहे. सुरुवातीला कढई पूर्णपणे थंड आहे यासाठी सुरुवातीचे 2 मिनिट हाय फ्लेमवरती ही कढई अशीच तापू द्यायची आणि यानंतर मात्र गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि यानंतर 15 मिनिटांसाठी या शंकरपाळ्या आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती बेक करून घ्यायच्यात. तर इथे 15 मिनिट झालेले आहेत. मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आता आपण शंकरपाळ्या चेक करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता हलक्याशा या शंकरपाळ्या फुललेल्या आहेत. आता या शंकरपाळ्या आपण कढईमधून बाहेर काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊया. सुरुवातीचे 2 मिनिट आपण हाय फ्लेमवरती या शंकरपाळ्या बेक करून घेतल्या. 2 मिनिटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला 15 मिनिटांसाठी या बेक करून घ्यायच्यात. जर तुमच्याकडे अवन असेल तर अवनमध्ये 180 डिग्रीवरती फक्त 5 मिनिटांमध्ये या शंकरपाळ्या तयार होतात. तर इथे तुम्ही शंकरपाळी बघू शकता. दोन्ही साईडने मस्त बेक झालेली आहे. आता ही तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहे. तर या दिवाळीला जर तुम्हाला तळणीच्या शंकरपाळ्या करायच्या नसतील तर या पद्धतीने शंकरपाळ्या जरूर ट्राय करून पहा. इथे मला एक नमूद करायला आवडेल, जी नानकटाईची प्रोसेस आहे तीसुद्धा अगदी सेम अशीच आहे. पण नानकटाईसाठी खूप जास्त तुपाचा वापर करावा लागतो. इथे आज आपण कमीत कमी तुपाचा वापर केलेला आहे. याचबरोबर नानकटाईमध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडासुद्धा घालावाच लागतो. तर आज या शंकरपाळ्यांसाठी अजिबात बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडाचा वापर केलेला नाही. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही जरूर ट्राय कराल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. तृप्तीज किचन कट्टा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.